आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. साधारणपणे तिथे दर शनिवारी 3,000 भाविक येतात, पण एकादशीच्या निमित्ताने यावेळेस तिथं ती भाविकांची संख्या 10,000 पेक्षा जास्त झाली होती. लोकांची गर्दी इतकी वाढली की काही जण बाहेर पडायच्या दारातूनच आत प्रवेश करत होते आणि एवढ्यातच ते मंदिर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे पहिल्या मजल्याचं रेलिंग कोसळलं आणि क्षणातच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. जखमींना तत्काळ दवाखान्यात हलवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत सुद्धा जाहीर केली आहे. हे मंदिर तिरुमला मंदिराची प्रतिकृती आहे. नुकतंच 4 महिन्यापूर्वी भाविकांसाठी हे मंदिर उघडण्यात आलं होतं. हा प्रसंग एक प्रश्न विचारतो, आपण भक्तीमध्ये इतके हरवतो की व्यवस्थेची सुरक्षेची जाणीव विसरतो का? या प्रसंगाने देव सुद्धा दुःखात असेल. फक्त सरकारकडून अपेक्षा न ठेवता आपणही काही नियम पाळले तर हे 9 जीव वाचले असते. इथल्या मंदिर व्यवस्थापनाने देखील काही काळजी घ्यायला हवी होती. व्यवस्थापन आणि समाज या दोघांची ही जबाबदारी नाही का?